ठरलं तर मग या मालिकेच्या 4 मार्चच्या भागामध्ये आता इकडे सायलीने आपल्या चांगुलपणाने कल्पनाचं मन जिंकून घेतलेलं आहे। कल्पना या सगळ्यामध्ये पूर्णपणे पाघळली आणि सायलीने आता कल्पनाचा राग द्वेष सगळं स्वीकारत कल्पनाचा पाय बरा केलेला आहे। तर इकडे अर्जुन न आल्यामुळे सुद्धा कल्पना अस्वस्थ झाली आणि सायली आणि अर्जुन बद्दल दोघांना प्रताप आणि कल्पनाला वाटणारी काळजी समोर आली। आतापर्यंत मुखवटा धारण केलेले प्रताप आणि कल्पना हे अर्जुनच्या काळजीमुळे गळून पडतात आणि सायली सोबत बोलण्यासाठी येतात। तोपर्यंत अर्जुनला इकडे अथर्व सापडणार आहे आणि अथर्वला घेऊन अर्जुन कोर्टात ऐन वेळेला कसा हजर होणार सगळं या व्हिडिओमध्ये पाहू। विमलने कल्पनाला रूममध्ये आणलेलं असतं। ज्या वेळेला ती रूममध्ये येते त्यावेळेला कल्पनाचा पाय पूर्णपणे लाल झालेला असतो आणि दुखत असतो। विमल सांगत असते, काय झालं, पाय खूप दुखतोय का? यावरती कल्पना म्हणते, हो ग विमल, पडले त्यावेळेला फार काही वाटलं नाही, पण आत्ता हा पाय जास्तच ठणकायला लागलेला आहे। विमल म्हणते, थांबा, मी अश्विन दादांना फोन लावते आणि कोणत्या प्रकारचा तुम्हाला आता लेप लावायचा ते सुद्धा विचारते। असं म्हणत विमल विचार करते, माझा फोन कुठे ठेवला, मी वरती ठेवून आले का फोन, असा विचार करत असताना सायली दारातून विमलला सांगायला लागते, खुणा करून विमलताई मी लावते फोन, असं म्हणत ती अश्विनला फोन लावण्यासाठी बाहेर येते। इकडे कल्पनाला पाय खूपच दुखत असल्यामुळे कल्पना पडून असते। तोपर्यंत सायली आता इकडे अश्विनला कॉल करते। अश्विन सायलीचे कॉल पाहतो आणि ही का मला कॉल करते आहे म्हणून 1 ते 2 वेळा तो फोन कट करतो, पण कंटिन्युअसली सायलीचा फोन येत असल्यामुळे त्याला आता असं वाटतं की का ही कंटिन्युअसली फोन करते, बघूया उचलून फोन, आणि मग तो फोन उचलतो। आणि तुला कळत नाहीये का, मी तुझा फोन उचलत नाही म्हणजे मला तुझ्यासोबत बोलायचं नाहीये। यावरती सायली म्हणते, ऐका ना, खूप मोठा प्रॉब्लेम झाला, इकडे आई स्टूलावरून पडल्यात आणि त्यामुळे त्यांच्या पायाला लागलंय। यावरती अश्विन म्हणतो, काय, मग तू मला मेसेज करायचास ना, मग मेसेजचा मी रिप्लाय दिला असता, किती वेळ वाया घालवलास, असं म्हणत तो सायलीला ओरडायला लागतो आणि तो सांगतो, तू एक काम कर, तू न हळदीचा लेप लाव आणि आधी बर्फाच्या पाण्याने शेकव आणि त्यानंतर हळदीचा लेप लाव। असं म्हटल्यावर ती सायली सांगते, ठीक आहे। अश्विन फोन ठेवताना म्हणतो, आणि याच्या पुढची खबर बात तिचं काय पायाला झाले हे मला असं म्हणत तो फोन ठेवतो। तोपर्यंत इकडे आता सायली विमलला सांगायला येते की विमलताई, अहो तुम्हाला माहिती आहे का, अश्विन दादांनी सांगितलंय की बर्फाचं पाण्याने शेकवा आणि त्यानंतर हळदीचा लेप लावा। त्यावरती मग विमल म्हणते, सायलीताई तुम्ही करून आणाल का हळदीचा लेप? त्यावरती कल्पना म्हणते, विमल तुझं काम तुला करता येत नाहीये का, तुला या सगळ्यामध्ये तिलाच हे कामं सांगायला पाहिजेत? यावरती विमल म्हणते, नाही म्हणजे मी तुमच्यासोबत थांबले असते। कल्पना म्हणते, काही गरज नाहीये माझ्यासोबत थांबायची, तू जा, तूच लेप करून आण, स्वतःची कामं टाळण्याची तुला खूपच सवय लागलेली आहे। असं म्हटल्यावर ती बिचारी विमल या सगळ्यामध्ये तिकडून जाते आणि आता दोघीजणी हळदीचा लेप करण्यासाठी किचनमध्ये येतात। ज्या वेळेला दोघीजणी किचनमध्ये येतात तेव्हा आता विमल म्हणायला लागते, सायलीताई तुम्हीच लेप बनवा, मला काही नीटसं जमत नाहीये। असं म्हटल्यावरती इकडे आता चैतन्यने जो फोन ट्रेस करायला सांगितलेला असतो अथर्वचा, तो ट्रेस नाही होत, पण त्याचे काही मेसेज चैतन्यला मिळतात। मग चैतन्य अर्जुनला सांगतो, त्याने कुणाला तरी म्हणजे त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केलाय की काही दिवस मी रत्नागिरीला राहीन म्हणून, म्हणजे तो रत्नागिरीच्याच दिशेने गेलेला आहे आणि त्याचं लास्ट लोकेशन जेव्हा फोन बंद झाला ते सुद्धा हायवेचं दाखवतायत, म्हणजे तो बाय रोड गेलेला आहे। त्यावरती अर्जुन म्हणतो, आपण त्याचा पाठलाग करूया आणि काहीही करून त्याला आपल्या हातात घेणं गरजेचं आहे। त्यावरती चैतन्य सांगायला लागतो, अरे पण उद्या सकाळपर्यंत आपण त्याला कसं काय पकडणार? यावरती अर्जुन म्हणतो, मिसेस सायली नेहमी म्हणतात, जी गोष्ट आहे ना ती आपल्याला भेटेपर्यंत आपण हार मानायची नसते आणि त्यामुळे मी हार मानणार नाहीये, जे काही प्रयत्न असतील ते प्रयत्न आपण करायचे आहेत। असं म्हणत दोघं जण जे लोकेशन ट्रेस झालेलं आहे त्या लोकेशनच्या दिशेने जायला निघतात। इकडे तोपर्यंत आता सायली हळदीचा लेप बनवायला लागते। विमल सांगते, मला इतका काही चांगला जमणार नाहीये,
तर तुम्ही या सगळ्यामध्ये हळदीचा लेप बनवाल का? यावरती आता इकडे सायली सांगते, पण आईंना मी बनवलेला लेप आवडणार नाही आणि त्या लावून पण घेणार नाहीत. विमल म्हणते, अहो ते बघू आपण नंतर, पण तुम्ही बनवा तर खरं. असं म्हणत विमल बिचारी सायली आणि कल्पना या दोघांच्या मध्ये आता एकत्रितपणा आणण्यासाठी प्रयत्न करत असते. तोपर्यंत सायली लेप बनवते आणि आता ती लेप घेऊन इकडे कल्पनाच्या पायाला लावण्यासाठी येते. तोपर्यंत इकडे आता मधुभाऊ ना लेटर आलेलं असतं. ती कोर्टाची नोटीस असते. कोर्टाची नोटीस म्हटल्यावरती मधुभाऊंना जबरदस्त धक्काच बसतो आणि मधुभाऊ हादरतात. कुसुम कुसुम लवकर ये असं म्हणत ते कुसुमला बोलवतात. कुसुमला बोलवल्यावरती ते सांगायला लागतात, कुसुम अगं हे बघ काय आलंय, कोर्टाची नोटीस आले ग. आणि ते मटकन खाली बसतात. कुसुम आता मला अजिबात त्या जेलमध्ये जायचं नाही ग. आता जेलमध्ये राहणं मला सोसवणार नाही ग. आता एकदा बाहेर आल्यावरती पुन्हा जेलमध्ये जायला लागलं तर मला खूप खूप काळजी वाटते कुसुम असं म्हणत आता मधुभाऊंनी हाय खाल्लेली असते. त्यावरती कुसुम म्हणते, अहो असं काय करताय, सध्या तुम्ही जामिनावरती आहात की नाही, तुम्हाला निर्दोष सोडवणं हे अर्जुन सुभेदारचं काम आहे ना, आणि त्यामुळे तो तुमच्यासाठी काही करायला तयार आहे. त्याने आता लवकरात लवकर तुम्हाला सोडवणार आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, पण या सगळ्यामध्ये जर का त्या महिपत शिकरेने काहीतरी कारस्थान केलं तर मात्र मला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा बेल मिळताना कठीण होईल. म्हणून मला खूप कठीण वाटते की जर मी गेलो आतमध्ये तर. यावरती आता इकडे लगेचच कुसुम म्हणायला लागते, तुम्हाला चिंता वाटते ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही ताबडतोब अर्जुनला फोन लावा बरं आणि त्यांना सांगा की मला भीती वाटते. यावरती मधुभाऊ म्हणतात, नाही नाही असं जर का मी केलं ना तर त्यांच्यावरती अविश्वास दाखवल्यासारखं होईल आणि मला काही त्यांच्यावरती अविश्वास दाखवायचा नाहीये. यावरती आता इकडे कुसुम म्हणते, तुमचा विश्वास आहे ना सायलीवरती? यावरती मधुभाऊ म्हणतात, माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास सायलीवरती आहे आणि अर्जुन सुभेदार सुद्धा मला सोडवण्याचा प्रयत्न करतात हे मला माहिती आहे. कुसुम म्हणते, झालं तर मग डोक्यातून हा सगळा विचार आता काढून टाका बरं असं म्हणत कुसुम मधुभाऊंना समजावते. इकडे कल्पनाला झोप लागलेली असते आणि त्याच वेळेला सायली तिकडे येते आणि कल्पनाच्या इथे खाली पायाशी बसते. पायाखाली बसून तिचा पाय आपल्या मांडीवरती घेते आणि मांडीवरती पाय घेऊन त्याच्यामध्ये ती आता हळदीचा लेप लावत असते. हे सगळं करत असताना तिला कल्पनासोबतचे सगळे चांगले क्षण आठवतात. अगदी लग्न झाल्यापासून ते घराबाहेर पडेपर्यंत कल्पनाने आपल्याला दिलेली साथ आठवते. दरवेळेला कल्पनाला या सगळ्यामध्ये आता तिने कशा प्रकारे कल्पनाने या सगळ्यामध्ये कशा प्रकारे सायलीची साथ दिली हे सगळं आठवतं आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आत्तापर्यंत आपल्या बाजूने ठामपणे भक्कमपणे उभ्या असणाऱ्या आपल्या आई या सगळ्यामध्ये इतक्या बदलल्या आणि आपल्याला इतक्या प्रकारे असं बोलतायत हे तिला वाईट वाटत असतं. मग आता ती रडत रडत लेप लावत असते. त्याच वेळेला कल्पनाला जाग येते. जाग आल्यावर ती कल्पना सायलीला बघते आणि तुला सांगितलं ना की तू इकडे येऊ नकोस म्हणून, तरी सुद्धा तू इथे का आलीस? तुला सांगितलं होतं की माझ्या पायाला लेप विमल लावेल, तरी सुद्धा तू आलीस ना. विमल, ए विमल असं म्हणत ती विमलला आवाज देते. विमलला आवाज दिल्यावर ती सायली म्हणते, आई त्यांना ओरडू नका, मीच म्हटलं होतं की मी पायाला लेप लावते, त्यांची याच्यामध्ये काही चुकी नाहीये असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते, विमल ही तुझी शेवटची संधी आहे हा. जर या सगळ्यामध्ये तू पुन्हा 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 त्याच चुका करत आहेस ना तर मला नाही चालणार असं म्हणत ती सायलीला तिकडून पाठवून देते. ज्या वेळेला ती सायलीला पाठवते त्याच वेळेला इकडे आता विमल तिच्या बाजूला येते आणि काय झालं, त्रास होतोय का असं म्हणायला लागते. तोपर्यंत आता इकडे इस्त्रीचे कपडे घेऊन सुमन येते. तेव्हा तिला प्रतिभा म्हणायला लागते, काय ग सुमन, तुला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तर सुमन थोडीशी गडबडते आणि सुमन म्हणायला लागते, हो हे ते असं करायला लागते. त्यावरती मग मात्र आता इकडे प्रतिभा म्हणते, बघितलंस तुझा सुद्धा अशी गडबड होते ना, कधीतरी आपल्याला विसरायला होतं ना की आपल्याला काय करायचे ते. यावरती सुमन म्हणते, हो वहिनी, पण मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं खरं तर बोलायचं आहे. म्हणजे मी ना लग्नामध्ये तुमचं जे बोलणं ऐकलं किंवा तुमचं जे रूप बघितलं ना त्याच्याबद्दल मला आता जरा शंका वाटते. म्हणजे खरं सांगू का, तर तन्वी तुमची मुलगी, आपल्या मुलांसाठी आई कोणत्याही थराला जाऊ शकते आणि त्यासाठी आई काही करू शकते. पण त्या दिवशी तुम्ही जो काही निर्णय घेतलात ना तो तन्वीच्या बाजूने निर्णय न घेता
तुम्ही तो निर्णय सायलीच्या बाजूने दिलात, तुम्ही त्यावेळेला सायलीची साथ दिलीत आणि हे सगळं मला कळतच नाहीये की नक्की काय तुम्ही असं वागलात ते। यावरती मग मात्र आता इकडे प्रतिमा तिला सांगायला लागते, ठीक आहे तुझा प्रश्न मला समजलेला आहे, पण मी तुला खरं तर एक गोष्ट सांगू का की कसं आहे आपण ना त्यावेळेला कुणाची साथ देतोय हे तो माणूस आहे कोण त्याच्यावरून ठरत नाही, तर कोण योग्य आहे त्याच्यावरून ठरतं असं आहे। म्हणजे आता तुला मी एक गोष्ट सांगते, तुझ्या अगदी जवळची व्यक्ती म्हणजे नागराज भाऊजी, तुला ज्या वेळेला समजेल की नागराज भाऊजी हे या सगळ्यामध्ये ना आपल्या घरच्यांना फसवतायत, आपल्या भावासोबत खूप चुकीचं करतायत, प्रॉपर्टीसाठी ते आता या सगळ्यामध्ये भावाला फसवतायत आणि प्रॉपर्टीसाठी ते कोणत्याही थराला जाऊन भावाच्या विरोधात काम करतायत, तर तुला काय वाटेल किंवा ते तुझ्याशी वागतायत एक पण खरं तर त्यांच्या मनामध्ये वेगळंच आहे, हे ज्या वेळेला तुला समजेल त्यावेळेला तुला काय वाटेल सांग बरं। म्हणजे नागराज भाऊजी का वाईट माणूस तुझ्या नवरा म्हणून आहे जे तुला समजल्यावरती नक्की तुझ्या मनामध्ये काय उलघडे होतील। तोपर्यंत इकडे आता नागराज ऐकत असतो आणि हिला बहुतेक समजलं वाटते, पण हिला कसं समजलं की मी इतका वाईट वागू शकतो ते असं म्हटल्यावरती तो आता धावत पळत तिकडे येतो आणि वहिनी वहिनी काय बोलताय तुम्ही, आणि सुमन तू का ऐकून बसलेली आहेस, तुला सांगता येत नाही का माझा नवरा असा नाहीये म्हणून, तू सुद्धा आता इकडे ऐकतच बसलेली आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र सुमन आता हसायला लागते। तेव्हा नागराज म्हणतो हसायला काय झालं, नवऱ्याच्या विरोधामध्ये ती इतकं काही बोलत चालले, पण तुला काही सुमन ऐकायचंच म्हणजे तुला काही ह्या सगळ्यामध्ये वाटत नाहीये का की नवऱ्याला इतकं सगळं बोलून आपण कसं ऐकून घ्यायचं ते, आणि वहिनी तुमचं काय चाललंय, तुम्ही का माझ्याबद्दल इतकं वाईट बोलताय असं म्हटल्यावरती आता इकडे दोघी जणी हसायला लागतात। त्यावरती आता सुमनला तो म्हणतो तुला हसायला काय झालं, सुमन म्हणते अहो तुम्ही तर असे घाबरलात जशी काही खरंच तुमची चोरी पकडली गेली, अहो वहिनी मला फक्त एक उदाहरण देत होत्या, वहिनी मला सांगत होत्या की या सगळ्यामध्ये ना असं जर कुणी चुकीचं वागलं तर आपण काय करायचं वहिनी, असं जर का हे वागले ना तर मी ह्यांना पोलिसात देईन, पोलिसामध्ये यांना डांबून ठेवेन आणि यांना घटस्फोट देईन, इतकं वाईट कोणी वागतं का असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच नागराज गडबडतो आणि आता तो म्हणतो बाद झालं, हा विषय बंद करा, हा विषय सारखा सारखा काढण्याची काहीच गरज नाहीये, वेड्यासारखे आपले कसले तरी विषय घेऊन बसतात असं म्हणत नागराज सटपटतो आणि आता इकडे त्याला सुमन म्हणायला लागते अहो तुम्ही इतके का चिडलायत, म्हणजे तुमची खरंच चोरी पकडली गेली असे। यावरती नागराज म्हणतोय बघ चल मला काहीतरी खायला दे, चल इथून पहिले असं म्हणत नागराज सुमनला तिकडून घेऊन जातो जेणेकरून प्रतिमाच्या सोबत तिला वेळ घालवायला नको आणि या सगळ्यामध्ये तिला आता प्रतिमापासून लांब ठेवता येईल। सुमन म्हणते वहिनी मी येते हा असं म्हणत सुमन तिकडून निघून जाते। इकडे अर्जुन आणि चैतन्य ज्याच रोडने आलेले असतात, ज्या रोडवरती लोकेशन कळालेलं असतं आणि मग ते आता अर्जुन म्हणतो हे बघ एक काम करूया, काही झालं तरी कोणीतरी अथर्व विचारायला पाहिलं असेल आणि अथर्व विचारायला पाहिलेली एखादी व्यक्ती जरी आपल्याला भेटली तरी सुद्धा ती आपल्याला सांगेल की अथर्व कुठे होता काय होता हे सगळं समजेल, त्यामुळे ठिकठिकाणी थांबून ते दोघं जण फोटो दाखवत असतात अथर्वचा की याला कुठे पाहिलंत का, पण कुणीही त्याला पाहिलेलं नसतं, त्यामुळे अर्जुन आणि चैतन्य यांच्या पदरी निराशाच येत असते। चैतन्याला कळत नसतं, अर्जुनला कळत नसतं की कशा प्रकारे आपण आता अथर्वला शोधायचं आहे। पुन्हा कारमध्ये बसून थोड्या अंतरावरती तो फोटो घेऊन पुन्हा दाखवणं हे काम चालू असताना सायलीचा कॉल येत असतो। सायलीचा कॉल आता अर्जुन कंटिन्युअसली इग्नोर करत असतो। त्यावरती चैतन्य म्हणतो अरे असं काय करतोयस, तू घे ना कॉल। यावरती अर्जुन म्हणतो आणि काय सांगू त्यांना। फायनली अर्जुन आता ब्लूटूथ वरती कॉल टाकतो आणि हॅलो बोला। यावरती सायली म्हणते सर अहो कुठे आहात तुम्ही, म्हणजे यावरती अर्जुन म्हणतो मी मीटिंग मध्ये आहे। यावरती सायली म्हणते पण तुम्ही बाहेर आहात ना, तुम्ही ऑफिस मध्ये नाही येत ना, मग मीटिंग कसली। यावरती अर्जुन म्हणतो माझी ऑनलाईन मीटिंग चालू आहे, काय पाहिजे बोला मी जरा बिझी आहे। यावरती सायली म्हणते मला तुमची चिंता वाटते। यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो माझी चिंता करण्याची तुला काही गरज नाहीये, हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यामध्ये आम्ही ना इथे एक महत्वाचं काम करतोय, मी कळवतो तुला नंतर असं म्हणत अर्जुन आता फोन ठेवतो। इकडे तोपर्यंत चैतन्य म्हणतो काय रे तू का या सगळ्यामध्ये सायली बहिणींसोबत असं वागलास। यावरती मग आता इकडे अर्जुन सांगायला लागतो अरे ज्या वेळेला त्यांना समजेल ना
की मधुभाऊंना या सगळ्यामध्ये जामीन देणारा किंवा मधुभाऊंना सोडवण्यासाठी जो महत्त्वाचा पुरावा आहे तोच पळालाय, तर त्या स्वतःला खूप वाईट वाटेल आणि त्यांना आता मला वाईट वाटून द्यायचं नाहीये. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना आता मला कोणत्याही प्रकारचा त्रास सुद्धा द्यायचा नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन आणि चैतन्य दोघं जण शोधण्यासाठी निघतात. तोपर्यंत अश्विनला प्रियाची पण चिंता वाटत असते आणि कल्पनाची पण चिंता वाटत असते, म्हणून तो आधी आता विमलला कॉल करतो. विमलला कॉल करून कशी आहे मम्माची तब्येत, आता झोपले का असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेचच विमल सांगते हो आत्ता त्या झोपल्यात, थोडाफार त्यांना आराम पडलाय, हळदीचा लेप लावण्यात आलेला आहे आणि हा हळदीचा लेप लावल्यामुळे त्यांना थोडंफार बरं वाटलंय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो प्रियाला मेसेज करतो, प्रियाला कॉल करतो. हे सगळं करत असताना तो आता प्रियाला कॉल करत असताना प्रियाला तो मेसेज टाकतो, कॉल उचलत नाहीयेस तू, काय झालं, बरी आहेस ना तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि कोणत्याही प्रकारचं वाईट साईड कोणतं पाऊल उचलू नको असं म्हटल्यावरती तो प्रियाच्या मेसेजचा रिप्लाय म्हणजे आपल्या मेसेजचा रिप्लाय प्रियाकडून अपेक्षित असतो, पण प्रिया मुद्दामच आपल्या रिप्लाय देत नाही, कारण मुद्दामच तिला आता त्याला आपल्या जाळ्यात ओढवण्यासाठी वेळ हवा असतो, म्हणून ती मेसेजला रिप्लायच देत नाही. आणि मग तो विचार करतो काय चाललंय हे सगळं, म्हणजे ही माझ्या मेसेजला रिप्लाय का देत नाही, ठीक असेल नाही असं म्हणत त्याला आता मनामध्ये नको ती शंका येते. तोपर्यंत अर्जुन आता ज्या दिशेने ज्या हायवेने अथर्व गेला त्याच हायवेने जात त्या स्पॉटच्या आजूबाजूला लोकांची चौकशी करत राहतो की याला कुठे पाहिलं का असं म्हणत अर्जुन इकडे तिकडे पाहत असताना आता एका चहाच्या टपरीवरती येतो आणि ओ दादा याला पाहिलं का असं विचारत असतो. तोपर्यंत इकडे सायली खूप अस्वस्थ असते, कारण अर्जुनने तिच्या फोनचं व्यवस्थितरित्या उत्तर दिलेलं नसतं, म्हणून तिला खूप काळजी वाटत असते आणि त्यामुळे सायली आता उदास असताना तिला प्रतिमाचा कॉल येतो. प्रतिमाचा कॉल आल्यावरती सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही मला कॉल केलात. यावरती प्रतिमा म्हणते का कोणास ठाऊक, पण आज मला असं वाटलं की तुला माझी गरज आहे. त्या दिवशी मला तुझा कॉल आला ना, म्हणजे त्यावेळेला खरंच मला तुझी गरज होती. आज मला असं वाटलं की तुला माझी गरज आहे. यावरती सायली म्हणते तुम्हाला कसं काय माझ्या मनातलं कळलं, म्हणजे मला खरंच खूप आज चिंता वाटत होती आणि सगळ्यामध्ये मी खूप 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 उदास होते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायलीला इकडे आता प्रतिमा सांगायला लागते काय झालंय, तू का उदास आहेस. त्यावरती सायली म्हणते हे ना एका ह्याच्यासाठी बाहेर गेलेत पण ते नीट फोनवरती काही बोलले नाहीत किंवा ते फोनवरती काही हे करत नाहीत, मला खूप चिंता वाटते त्यांची. यावरती आता प्रतिमा सांगते हे बघ अर्जुन कोणतंही वाईट काम करण्यासाठी गेलाय का, नाही ना, तो चांगलंच काम करण्यासाठी बाहेर गेलाय, त्यामुळे त्याची चिंता करणं तू सोडून दे. अर्जुन सुखरूपच असणार आहे आणि तो सुखरूपच परत घरी येणार आहे असं म्हटल्यावरती सायली म्हणते तरी सुद्धा मला खूप हुरहुर वाटायला लागलेली आहे. त्यावरती आता इकडे प्रतिमा तिला समजावते आणि कोणतीही प्रकारची तू हुरहुर लावून घेऊ नको, सगळं काही ठीक होईल, विश्वास ठेव. यावरती सायली म्हणते खरं सांगू का, तर आज तुमच्याशी बोलल्यावरती मला खूपच छान वाटायला लागलेलं आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता एक नवीन उमेद दिलीत असं म्हणत ती आता खूप खुश होते आणि या सगळ्यामध्ये खुश होऊन ती ताबडतोब फोन ठेवते. प्रतिमाने वेळेतच फोन केल्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. एका मुलीला आपल्या आईचं प्रेम मिळालेलं असतं आणि एका आईला आपल्या मुलीसोबत वेळ घालवायला मिळालेला असतो. दोघी जणी खूप खुश असतात आणि दोघी जणी या सगळ्यामध्ये एकमेकींना खूप मिस करत असल्यामुळे वेळोवेळी कॉल करून अपडेट देत असतात. दोघींना खूप छान वाटतं. नेमकी प्रिया त्यावेळेला येते आणि प्रिया हे सगळं पाहते आणि हे काय, मी तर या बाईला वेड ठरवण्याचा प्रयत्न करते आहे, पण या सगळ्यामध्ये ही बाई वेडी ठरायच्या पेक्षा जास्तच ऍक्टिव्ह होत चाललेली आहे. म्हणजे ही सायली या सगळ्यामध्ये तिला आता जास्तच हे करायला लागलेली आहे असं म्हणत मग मात्र प्रिया आता चिडते, पण प्रियाकडे पर्याय काहीच नसतो. तोपर्यंत इकडे आता पुन्हा एकदा फोन करून विमलला अपडेट घेत असतो अश्विन आणि त्याच वेळेला पुन्हा तो प्रियाला पण कॉल करत असतो, पण प्रिया कॉल उचलत नाही. मग तो जास्त अस्वस्थ होतो, काय झालंय नक्की तन्वीला असं म्हणत धावत पळत तो आता इकडे किल्लेदारांच्या घरी जायला निघतो. इकडे तोपर्यंत सायली विचार करते म्हणजे अर्जुन सर माझा फोन उचलत नाहीयेत, तर मी एक काम करते, मी ना चैतन्य सरांना फोन करून विचारते.
चैतन्य सरांना फोन करून आता मी अपडेट घेते असं म्हणत ती चैतन्याला कॉल करते. चैतन्य आता सायलीचा कॉल बघतो आणि उचलतो. हा बोल सायली बहिणी. यावरती सायली सांगते खरं तर मी यांना कॉल केला होता, पण यांना कॉल केला त्यावेळेला यांनी ना मला सांगितलं मी मीटिंग मध्ये ते आहेत म्हणून, पण मला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जरा डाऊट वाटतोय. काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे आता या सगळ्यामध्ये काही गडबड झालेली आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच चैतन्य म्हणायला लागतो नाही अगं तसं काही नाहीये, मी अर्जुन सोबतच आहे असं म्हटल्यावरती सायली म्हणते ठीक आहेत ना, ते काही अडचणीत तुम्ही नाही आहेत ना, कोणता प्रॉब्लेम तर नाहीये ना असं म्हटल्यावरती चैतन्य काही बोलणार, पण तितक्यात अर्जुनला गाडीच्या बाहेर अथर्व असल्याचं आता जाणवतं आणि आता अर्जुन जोराने ओरडतो अथर्व विचारे. तो बघ अथर्व विचारे. आता अथर्व विचारायला शोधायला हे दोघं गेलेत हे सायलीला माहिती नसतं. सायली म्हणते काय झालं काय झालं, अथर्व विचारायला तुम्ही का आवाज देताय, अथर्व विचारे तुमच्या घरी नाही आहे का असं म्हटल्यावरती मग आता सायलीला सगळी गोष्ट समजते. तोपर्यंत अर्जुन खाली उतरलेला असतो आणि खाली अर्जुन उतरतो आणि अथर्व विचारे असं म्हणत एका भलत्याच माणसाच्या कॉलरला हात लावतो. तेव्हा तो माणूस म्हणतो काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का. यावरती अर्जुन म्हणतो सॉरी म्हणजे मी तुम्हाला कोणीतरी दुसरं समजलो आणि त्यामुळे मी तुम्हाची कॉलर पकडली, सॉरी असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता त्याची माफी मागतो. अर्जुन तिकडून येतो आणि तो म्हणतो नाही रे हा अथर्व विचारे नाहीये, पण तोपर्यंत सायलीला सगळं समजलेलं असतं. सायली म्हणते काय झालं चैतन्य भाऊजी, तुम्ही मला सांगत का नाहीयेत काय आहे ते. यावरती मग चैतन्यकडे कोणताही उपाय नसतो, त्याला फायनली आता सांगणं भाग पडतं आणि मग चैतन्य सांगायला लागतो की अगं अथर्व विचारे आमच्या रूम मधून पळून गेलाय, मलाच कळत नाहीये की नक्की त्याचं काय चाललंय ते, म्हणजे या सगळ्यामध्ये त्याला ना पळून गेल्यामुळे आता मला टेन्शन आले की त्याला कसं शोधायचं, म्हणून त्याला शोधण्यासाठी आम्ही ना बाहेर आलोय. त्यावरती सायली म्हणते मग तो सापडेल ना. यावरती चैतन्य म्हणतो तू काळजी करू नको सायली वहिनी, आम्ही त्याला शोधण्यासाठी काहीही प्रयत्न करू, पण उद्यापर्यंत त्याला कोर्टामध्ये घेऊन येऊ. सायली म्हणते पण उद्यापर्यंत तो कोर्टात नाही आला तर. यावरती चैतन्य म्हणतो तू काळजी करू नकोस, अर्जुन त्याचे सगळे शर्थीचे प्रयत्न करतोय आणि त्याला शोधून आणतोय. इकडे तोपर्यंत सायलीला टेन्शन आलेलं असतं की या सगळ्यामध्ये जर का आता उद्यापर्यंत अथर्व विचारे नाही सापडला तर मधुभाऊंच्या केसचं काय होणार, आणि अर्जुनही अजून आलेला नसतो. रात्रभर अर्जुन बाहेर असल्यामुळे मग मात्र आता सायलीला चिंता वाटत असते आणि सायली दारात उभी राहून या सगळ्यामध्ये आता अर्जुनची वाट पाहत असताना तिकडे प्रताप येतो आणि प्रतापला आपल्या मुलाची काळजी वाटत असते. प्रताप सांगायला लागतो काय झालं, कुठे आहे अर्जुन, अजून आला नाही का. यावरती सायली म्हणते हो ना बाबा, अजूनही ते आलेले नाहीयेत आणि ते फोन पण उचलत नाहीत. मग प्रतिमा पण येते, काय झालं अर्जुनला. यावरती घडलेला प्रकार सगळा सायली सांगते आणि प्रताप आणि कल्पना या दोघांनाही अर्जुनची चिंता वाटायला लागते. तोपर्यंत मग आता इकडे अर्जुनने शर्थीचे प्रयत्न करत अथर्व विचारेला शोधून काढलेलं आहे. अथर्व विचारेला शोधून काढल्यावरती अर्जुन आणि चैतन्य त्याला पकडतात आणि काय चाललंय तुझं, म्हणजे तू एका माणसाला साक्ष देण्याच्या ऐवजी तू तिकडून पळून चाललेला आहेस, एका माणसाला निर्दोष सोडवण्याच्या ऐवजी तू सोडून चाललेला आहेस हे सगळं. यावर तो म्हणतो मी घाबरलोय, मला या सगळ्या झंझटमध्ये पडायचं नाहीये. यावरती अर्जुन त्याला सांगायला लागतो अरे म्हणजे तुझ्या हे न देण्यामुळे साक्ष न देण्यामुळे आता मधुभाऊंना जर का जेल झाली तर तुला चालणार आहे का, तू या सगळ्यामध्ये साक्ष देणं गरजेचं आहे, तुला कळतंय का तू किती चुकी करतोयस ते. असं म्हटल्यावरती अथर्व थोडासा गडबडतो. अथर्वला अर्जुनने बरोबर घोळात घेऊन त्याला कोर्टापर्यंत कसं आणणार हे येणाऱ्या भागातच कळणार.